महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल मराठमोळा आणि रांगडा खेळ म्हणजे कुस्ती। याच कुस्तीने महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले। दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतनं एकापेक्षा एक असे बहादर कुस्तीपटू पाहायला मिळतात। यंदा ही महाराष्ट्र केसरी अहिल्यानगरमध्ये पार पडली। पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरीचा यंदाचा मानकरी ठरला। त्याने अंतिम फेरीत बाजी मारत 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली। पैलवान महेंद्र गायकवाडला आसमान दाखवत त्याने महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब पटकावला खरा, पण यंदाची ही स्पर्धा दरवर्षीपेक्षा थोडीशी वादातच राहिली। कारण एक से बडकर एक तगडे पैलवान घडवणाऱ्या या स्पर्धेला मात्र यंदा गालबोट लागण्यासारखी घटना घडली। प्रतिस्पर्धेला मात देता देता चक्क पंचालाच धूळ चारण्याचा काहीसा वेगळाच प्रकार या स्पर्धेत पाहायला मिळाला आणि महाराष्ट्र केसरी चर्चेत आली ती अशा कारणाने। उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी अशा दोन्ही फेरीत मोठा राडा झाला। स्पर्धा खेळता खेळता डायरेक्ट खरीखुरी लढाई तिथं पाहायला मिळाली आणि दोन्ही फेरीत पराभूत झालेल्या स्पर्धकांनी पंचालाच दम भरला आणि कुस्तीच्या आखाड्यातला वाद हा चव्हाट्यावर आला। काय आहे हे सगळं प्रकरण, यात चूक नेमकी कोणाची, पैलवानांची की पंचाची, सगळं सांगते, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। अहिल्यानगरमध्ये झालेली यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा अत्यंत वादग्रस्त ठरली। पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरमधल्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला, पण हा अंतिम सामना पूर्णपणे पार पडलाच नाही, कारण महेंद्र गायकवाडने सामना अर्ध्यातच सोडला आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजेता जाहीर केलं। त्यात झालं असं की फायनल मॅच फक्त 30 सेकंदाची बाकी होती। याच शेवटच्या 30 सेकंदात सगळा गेम झाला। पृथ्वीराज याच 30 सेकंदात चांगला आक्रमक झाला होता। त्याने महेंद्र गायकवाडवर अशी काही मुसंडी मारली की पापणी लवत नाही तोवर त्याने महेंद्र गायकवाडला जमिनीवर आडवं पाडलं। सुरुवातीला दोघांनाही गुण मिळवता येत नव्हते, पण त्यामुळे शेवटी पृथ्वीराज आक्रमकपणे खेळत राहिला। यावर आता महेंद्र गायकवाडचं असं म्हणणं आहे की मी खाली पडलो असलो तरी आखाड्याबाहेर आधी पृथ्वीराजचा पाय गेलाय, त्यामुळे मला या 30 सेकंदाचे गुण मिळायला हवेत, पण पंचाने काही त्याचं म्हणणं ऐकलं नाही। 3-1 अशा गुणांनी पंचाने पृथ्वीराजला विजय घोषित केलं। पृथ्वीराजने माझे कपडे पाडले, त्याने नीट गेम खेळला नाही, त्यामुळे पंचाने मॅच रिप्ले करून निर्णय द्यावा असं त्याचं म्हणणं होतं। पण पंचाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महेंद्र गायकवाड पंचावर धावून गेला होता। तेवढ्यात पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी गर्दीला पांगवलं। गायकवाड सोबत त्याचे फॅन सुद्धा त्याच्यासोबत राडा घालण्याच्या तयारीत होते, पण पोलीस वेळेवर पोहोचले, त्यामुळे पंच थोडक्यात वाचले। कारण उपांत्य फेरीत पंचाला तसंही पैलवान शिवराज राक्षेकडून एक जोरदार पंच खावा लागला होता। उपांत्य फेरीतला सामना झाला होता पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये। ही गादी गटातली म्हणजेच मॅट फील्डवरची अंतिम लढत होती। त्यानंतर मग झाली ती आखाड्यातली अंतिम लढत, जी पृथ्वीराज आणि महेंद्र यांच्यामध्ये झालेली। तर मॅट फील्डवरच्या या सामन्यात सुद्धा शेवटच्या 40 सेकंदात मोठा गोंधळ झाला। या सामन्यात अवघ्या 40 सेकंदात पृथ्वीराज मोहोळने शिवराजला जमिनीवर आपटलं। त्यानंतर पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं, पण त्यावर शिवराज राक्षे असं म्हणणं आहे की माझे खांदे जमिनीला टेकलेच नव्हते। ही मॅच बघणारे प्रेक्षक सुद्धा शिवराजची बाजू घेऊन मग बोलत राहिले। त्यांनाही असंच वाटत होतं की शिवराजचे खांदे काही जमिनीला टेकले नव्हते, त्यामुळे मॅच अजून लांबली असती, शिवराजला जिंकण्याचा स्कोप होता, त्यामुळे या मॅचचा रिव्ह्यू पाहिला जावा अशी मागणी केली गेली, पण पंचांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि मग शिवराजने स्पर्धेत दाखवलेली ताकद पुन्हा एकदा स्पर्धेच्या बाहेर सुद्धा दाखवत गोंधळ घालायला सुरुवात केली। मैदानात धक्काबुक्की ही सुरू झाली। तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालू होता आणि रागाच्या भरात शिवराजने संतापून पंचांना लाथ मारली। अर्धा तास गोंधळ सुरू राहिला आणि मग नंतर सुरू झाली फायनल मॅच, ज्यामध्ये पृथ्वीराज मोहोळला फाईट द्यायला महेंद्र गायकवाड मैदानात उतरला। या सामन्यात पुन्हा हाच प्रकार घडला आणि हाफ टाइम मध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालायला सुरुवात केली। महेंद्रने शिवीगाळ करत पंचाला मारण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं जातंय, पण आधीच्या प्रकारामुळे पोलीस लक्ष ठेवूनच होते, त्यामुळे पंच बचावले। महेंद्रने सुद्धा मग कंटाळून मैदान सोडलं अर्ध्यातच आणि साहजिकपणे पंचाला पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करावं लागलं। आता या सगळ्या राड्याचा परिणाम असा झालाय की शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन कुस्तीगीर परिषदेने या दोघांनाही 3 वर्षासाठी कुस्तीतून निलंबित केलंय। आता या दोघांनाही 3 वर्ष महाराष्ट्र केसरी खेळता येणार नसल्याचं रामदास तडस म्हणजेच कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष यांनी सांगितलंय। या सगळ्या प्रकारावर महाराष्ट्र केसरीचा मानकरी पृथ्वीराज मोहोळ व्यक्त होत असं म्हणालाय की त्यावर मी काही बोलू शकत नाही, मी पण एक खेळाडूच आहे, मी माझं काम करून दाखवलंय, तो त्यांचा प्रश्न आहे आणि ते बघतील त्यांना काय करायचंय ते, पण पंचाचा निर्णय मात्र अंतिम असतो। माझ्यासोबतही मागच्या वेळी असंच घडलं होतं, पण मी हार मानली नाही, यंदा आलो आणि जिंकून दाखवलं।
तर इकडे शिवराज आणि त्याची फॅमिली आणि सोबतच त्याचा फॅन क्लब सुद्धा असं म्हणतोय की पंचावर कारवाई व्हायला हवी आहे, कारण 2 स्पर्धक चूक कसे काय ठरू शकतील, पाहणारे प्रेक्षक खोटे का बोलतील. आता यामध्ये दुसरी बाजू तपासून पाहायची झाली तर पृथ्वीराज मोहोळच्या गेल्या 3 पिढ्या कुस्ती खेळत आलेल्या आहेत. त्यामुळे पृथ्वीराजला या खेळातले सगळे बारकावे ऑलरेडी माहीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे तो सुद्धा मागच्या वेळी केसरी स्पर्धेतून असाच बाद झाला होता, पण पंचावर विश्वास ठेवून त्याने माघार घेतली होती आणि जोमाने यंदा पुन्हा एकदा मैदानात उतरून थेट गदा घेऊनच तो आखाड्यातून बाहेर पडला. त्यामुळे पृथ्वीराजची चूक आहे की पंचाची, दोन्ही सामन्यांचं फुटेज पुन्हा पाहिलं गेलं तर नक्की कळेलच की खरंच प्रेक्षक म्हणतात त्याप्रमाणे पंचाची चूक आहे की या दोन्ही गड्यांची, शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांची. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.